आज महिला दिनानिमित्तानं देशाची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या एअर इंडियानं महिलांना अनोखा मान दिलाय। आज दिवसभरामध्ये 12 आंतरराष्ट्रीय आणि 40हून अधिक देशांतर्गत विमानांचं सारथ्य महिला करणार आहेत आणि त्याचबरोबर विमानात फक्त महिला क्रू ठेवण्याचा विचारही एअर इंडियानं केलाय। जागतिक महिला दिनानिमित्तानं जळगाव येथे भूमाता ब्रिगेडच्या वतीनं रात्र रॅली काढण्यात आली। भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही रात्र रॅली निघाली। रात्री अपरात्री सुद्धा महिलांना फिरता यावं, महिला सबलीकरण व्हावं या संकल्पनेचा संदेश समाजामध्ये जावा यासाठी ही रॅली काढण्यात आली। मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये राजमाता जिजाऊ यांचं 125 फूट लांब म्हणजे अंदाजे 12 मजली इमारती एवढं चित्र काढण्यात आलंय। एवढ्या मोठ्या साडीवरती हे चित्र रंगवण्यात आलं। या चित्राद्वारे राजमाता जिजाऊ यांचा जीवनपट मांडण्याचा प्रयत्न श्रुतिका घाग या तरुणीनं केलाय। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये महिलांची बाईक रॅली निघाली। या रॅलीमध्ये शेकडोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या। पारंपरिक वेशभूषेमध्ये काही महिलांनी सहभाग घेतला, तर काहींनी आर्मीची वेशभूषा परिधान केली। काही महिलांनी डोक्यावरती हेल्मेट परिधान केलेले होते। वाव अर्थात वुमन ऑफ विजडम या सामाजिक संस्थेनं या दुचाकी रॅलीचं आयोजन केलं होतं। गोंदियातही महिलांनी दुचाकी रॅली काढली। या रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक वनिता साहू, जिल्हाधिकारी कादंबरी बलकडे यांनी दुचाकी रॅलीमध्ये हेल्मेट परिधान करून सहभाग घेतला। महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं ही रॅली काढण्यात आली होती। या रॅलीमध्ये विविध बचत गटातील महिलांनी सहभाग नोंदवला। मध्य रेल्वेनं आज CSMT स्टेशनवर संपूर्ण कारभार महिला तिकीट चेकिंग स्टाफकडे दिला। मध्य रेल्वेनं आज फॉस्ट्रेज चेकिंग केलं, ज्याचं नेतृत्व डिव्हिजनल कमर्शियल मॅनेजर पदावरील महिला अधिकारी सृष्टी गुप्ता यांनी केलं। पुण्यातील वाडेश्वर हॉटेलमध्ये वाडेश्वर कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये विविध क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना आमंत्रित करण्यात आलं होतं। सुनेत्रा पवार, नैना गुंडे, शर्वरी जेमेनीस, सुलज्जा मोटवानी फिरोदिया आणि धनश्री कुलकर्णी या सहभागी झाल्या होत्या। पुण्यातील प्राजक्ता आणि तेजस्विनी या दोन्ही तरुणींनी व्यवसायाचा हटके मार्ग स्वीकारले। नारळाच्या झाडावरती सरसर चढून नारळ काढून देण्याचा व्यवसाय त्या करतायत। उच्च शिक्षित असलेल्या प्राजक्ताने BCom ची पदवी घेतली आहे। नारळ मित्र या संस्थेसोबत या दोघी काम करतात। फक्त तेवढंच नाही तर मधमाशांच्या संवर्धनाचं कामही त्यांच्यातर्फे केलं जातं आणि हे कामही मुलीच पार पाडतात। महिला दिनाचं औचित्य साधून साताऱ्यातील एका गावानं भन्नाट उपक्रम राबवलाय। निरसाळे गावातील महिलांना आज सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि तोही लेखी ठराव पास करून। त्यामुळे घरात जेवण बनवण्यापासून सगळी कामं घरातल्या पुरुषांना करावी लागतात। यावेळी महिला थट्टाई उडवताना दिसतायत। गावातील MSWच्या विद्यार्थ्यांमुळे ही संकल्पना अंमलात आणली। यामुळे गावातील महिलांना आजचा दिवस आराम मिळाला। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।